ज्येष्ठ नागरिक संघ महाडसाठी सर्वतोपरी मदत करू. नगराध्यक्ष सुनील कविस्कर. ज्येष्ठ नागरिक संघ महाडचा 22वा वर्धापन दिन दशानेमा गुजराती समाज महाड बहुउद्देशीय सभागृहामध्ये संपन्न झाला. यावेळी व्यासपीठावर डॉक्टर रमेश नाईक, महाड नगरपालिकेचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष सुनील कविस्कर, ज्येष्ठ नागरिक संघ महाडचे अध्यक्ष सुभाष शेठ, उपाध्यक्ष संतोष शेठ, कोषाध्यक्ष भारत मेहता आणि सुजाता शेठ आदी मान्यवर उपस्थित होते. ज्येष्ठ नागरिक संघ महाडचे अध्यक्ष सुभाष शेठ यांनी आपल्या प्रास्ताविकात ज्येष्ठ नागरिक संघ महाडच्या गेल्या 22 वर्षातील कार्याची थोडक्यात माहिती सांगितली. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गणेश प्रतिमा पूजन, दीपपूजन करण्यात आलं. त्यानंतर प्रमुख उपस्थित डॉक्टर नाईक आणि नगराध्यक्ष सुनील कविस्कर यांचा ज्येष्ठ नागरिक संघामार्फत शाल, सन्मानचिन्ह आणि गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला. महाड नगरपालिकेचे नवनिर्वाचित सर्व नगरसेवक यांचा ज्येष्ठ नागरिक संघ महाडच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी नगराध्यक्ष सुनील कविस्कर यांनी आपल्या मनोगतामध्ये बोलताना सांगितलं की महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक संघासाठी सर्वतोपरी मदत करेल. माझ्या मागील नगराध्यक्ष पदाच्या कारकिर्दीमध्ये मी महाडमधील डुकरांची समस्या कामस्वरूपी संपवली आहे. आता यावेळेला महाडमधील भटकी कुत्री आणि मोकाट जनावरे यांचाही मला कामस्वरूपी बंदोबस्त करायचा आहे. तसेच महाडची वाहतूक कोंडीची समस्या कायमस्वरूपी सोडवायची आहे. त्यासाठी मला सर्व नगरसेवकांची साथ हवी आहे, तसेच नागरिकांची मला साथ हवी आहे, असं सांगून त्यांनी ज्येष्ठ नागरिक संघासाठी लिफ्ट बांधून देण्याचं मान्य केलंय. तसेच ज्येष्ठ नागरिक संघासाठी नवीन वास्तू उभारण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू असे त्यांनी बोलताना सांगितलं. यावेळी त्यांनी सर्वांच्या नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या. नवनिर्वाचित नगरसेवक आणि गटनेते संदीप जाधव यांनी आपल्या मनोगतामध्ये बोलताना सांगितलं की ज्येष्ठ नागरिक संघ महाडसाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करेन. 20 मार्च 2027ला चौदार तळ्याच्या सत्याग्रहाला 100 वर्ष पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त चौदार तळे आणि संपूर्ण महाड शहर याचे सुशोभीकरणासाठी रायगडचे खासदार सुनील तटकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे 300 कोटी रुपयांचा निधी मागितला असून तो लवकरच आपल्याकडे येईल आणि आपण संपूर्ण महाड शहर आणि चौदार तळ्याचं सुशोभीकरण करणार असल्याचं सांगून त्यांनी शेवटी सर्वांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या. ज्येष्ठ नागरिक संघ महाडच्या ज्या सभासदांचं वय 75 पूर्ण झाले अशा 21 सभासदांना शाल, सन्मानचिन्ह आणि गुलाबपुष्प देऊन ज्येष्ठ नागरिक संघ महाडच्या वतीने सत्कार करण्यात आला. ज्येष्ठ नागरिक संघ महाडचे कार्यकारिणी सदस्य आणि ज्येष्ठ पत्रकार श्रीकांत सहस्त्रबुद्धे तसेच ज्येष्ठ नागरिक संघ महाडचे सदस्य अनंत सावंत या दोघांचा शाल, सन्मानचिन्ह आणि गुलाबपुष्प देऊन डॉक्टर नाईक यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन शर्मिला धारप यांनी केले तर आभार अरुण मशेटे यांनी मानले. कृषी दर्पण न्यूज चॅनलसाठी राजेंद्र जैतवाड, महाड, रायगड.